नमस्कार मित्रांनो, आज आपण शिऊर ह्या गावातील प्राचीन काळातील लेण्या यांचे दर्शन घेत आहोत। शिऊर हे गाव जे आहे हे हदगाव तालुक्यात नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रात येते आणि ह्या ठिकाणी शिऊर ह्या गावी खूप प्राचीन काळातील ह्या लेण्या ज्या आहेत ह्या एकूण 9 लेण्या आहेत आणि ह्या लेण्या खूप प्राचीन आहेत। आणि हे जे शिऊर जे गाव आहे यवतमाळ, परभणी आणि नांदेड ह्या ठिकाणी म्हणजे तिन्ही जिल्ह्यांच्या जवळ हे गाव येतं आणि बाजूला जे आहे तुम्ही पाहू शकता पैनगंगा नदी आहे। पैनगंगा नदीच्या तीरावरती हे गाव शिऊर बसलेलं आहे। आत्ताच इथल्या ह्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी जे आहेत औरंगाबाद आणि पुणे येथील इतिहासकालीन प्राचीन विभागातील तज्ज्ञ यांनी पण इथे भेट दिली आणि ह्या लेण्यांची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी ह्यासाठी खूप प्रयत्न केले, पण महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ह्या ज्या लेण्या आहेत ह्या आज पण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात प्रसिद्ध नाहीत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा मी ह्या लेण्यांबद्दल बनवत आहे, जेणेकरून आपला हा जो रिच हेरिटेज किंवा वारसा जो आहे ह्या येणाऱ्या पिढींसाठी हा खूप महत्त्वाचा ठरला पाहिजे। मोठ्या प्रमाणात कोरीव काम यांनी आपलं नाव साहेब पंजाबराव जाधव देशमुख पंजाबराव दादाराव देशमुख यांनी मला आत्ताच माहिती सांगितली की कशा प्रकारे ह्या ज्या लेण्या आहेत ह्या पावसांमुळे उन्हांमुळे ह्या लेण्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता इथं जे आहेत हे कोरीव काम हे आहेत। ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या त्या काळात कोरीव करून निर्माण केलेल्या आहेत। इथं जे आहेत ही एक मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता तिला आता जे आहे इथल्या गावकऱ्यांनी व्यवस्थित स्वरूप दिलेलं आहे। ह्या बाजूला ह्या छोट्या छोट्या मूर्त्या कोरीव काम एका दगडात, हे जे दगड आहेत हे यांना आपण इग्नियस रॉक असे म्हणतो आणि हा याचा इंटिरियर पार्ट्स आहे। ह्या मध्ये जो आहे मध्यभागी आपण लेण्या ह्या मध्ये आपण पाहू शकतो। हा इथं एक मूर्ती आहे, खूप थंड वातावरण आहे इथं आणि मी तुम्हाला ह्याचा वरचा भाग दाखवतो। असं हा सीलिंग, हा जो आहे सीलिंग आहे आणि याच्या आजूबाजूचा भाग आहे हे आत्ता जे यांनी विटीचं बांधकाम आता केलेलं आहे आणि हा नंदी आहे। आपण हिंदू धर्माची एक रिच हेरिटेज साईट्स आहे। आता थोडं सांगा। हां ही एक महादेव मंदिर आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी इथे मोठ्या प्रमाणात जत्रा किंवा भाविक हे खूप आजूबाजूच्या गावचेच आहेत येतात आणि त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी दर श्रावण महिन्यामध्ये जे भाविक इथे येतात त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे। आणि ह्या ठिकाणी इकडे पण आहोत, तुम्ही ही दुसरी केव्ज बघू शकता, ही केव्ज आहे। अशा खूप अशा छान आणि प्राचीन केव्ज आपल्या नांदेड जिल्ह्याला लाभलेल्या आहेत आणि हे बघू शकता तुम्ही किती छान त्या काळातलं कोरीव काम हा जो आहे हे खाली पण आहेत, छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आपण बघू शकता। इकडे पण आपण बघू शकता ही जी आहे हा चेहरा आहे, हा खूप किती नक्षीकाम आणि तेव्हा त्यांनी जे प्राचीन काळात जे स्त्रिया किंवा पुरुष जे अलंकार किंवा ऑर्नामेंट्स घालायचे त्यांचं देखील कोरीव काम तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता। इकडं आहे इकडं पण आहे एक प्राचीन कोरीव मूर्ती तुम्ही बघू शकता। त्याच्या हातामध्ये आपल्याला तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित काहीतरी फ्लावर्स आहेत आणि नंतर इकडं पण बघू शकता। थोडं इकडं आपण इकडे घेऊ शकतो, हे इकडं अशा प्रकारे खूप मोठ्या प्राचीन केव्ज आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या गावकऱ्यांसोबत पर्टिक्युलरली नांदेड जिल्ह्यातील व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहून सगळीकडे सर्क्युलेट करावा, जेणेकरून ह्या जे केव्ज आहेत ह्या सगळ्यांना माहीत झाल्या पाहिजे आणि हे जे गाव आहे एक टुरिस्ट प्लेस झालं पाहिजे, जेणेकरून ह्या आपण एल्लोरा केव्ज बघतो, मुंबईच्या केव्ज बघतो, एल्लोरा अजंठा केव्ज, त्याचप्रमाणे ह्या पण केव्ज आहेत खूप महत्त्वाच्या आहेत। चला धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।